नाही रे नियतीने जो डाव आखला कधी कुणाला कळला रे. प्रारब्धाच्या परिघावरुनी जणू वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते, वादळ एक भिरभिरते. का रे खांड्या, माझी झोप उडवून तू पोटवर करून झोपलायस का रे? नाही चव्हाण साहेब, ते म्हणजे गेलं तुझ्या. जाऊ देत मारी. सोडणार नाही मी तुम्हाला, दोघांनाही सोडणार नाही. तुझ्याकडची पै वसूल करून घेईन मी, आणि त्या आदित्याला कवड्या गोळा करायला लावेन. अहो चव्हाण साहेब, मी काय म्हणतो ऐकून तर घ्या ना. मी ऐकून घेण्याची वेळ गेली. खंड्या, आता तुम्ही ऐकायचं. हॅलो. आदित्य महेश्वर. हा बोलतोय. कोण? काय आदित्य राव? कोण बोलतोय? रात्रभर मजा करून आता आमचा आवाज ओळखी येईन असं झालं की काय? कोण बोलतोय? तुझा बाप. ए यू. इंग्लिश मधनं शिव्या नाही द्यायच्या. इंग्लिश येतं मला सुद्धा. आठवणीसाठी फोन केला होता. कसली आठवण? विसरलात का राव? अहो 25 लाख रुपये देणार आहेत तुम्ही मला उद्या संध्याकाळी. एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही तुला मी. देशील आदित्य, बरोबर देशील. आणि हे 25 लाख नाही दिलेस ना तर तुझ्याच हातात फुटक्या कवड्या येतील. हे बघ, हिम्मत असेल ना तर समोर येऊन बोल. समोर येऊन बोलल्यावरच हिम्मत दिसते असं कोणी सांगितलं राव? हे बघ तू. 25 लाख उद्या संध्याकाळी. फोन करेन पुन्हा. गरज नाही फोन करण्याची. तुला काही मिळणार नाही. जा, काय करायचं ते कर. आदित्य महेश्वर, तुमच्या आईचं खूप प्रेम आहे म्हणे तुमच्यावर. ये तू तिला. नाही 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 नाही, डोंट वरी. तिला काहीही करणार नाही मी. हा काय हिंदी सिनेमा नाहीये हे असलं काहीतरी करायला. मी म्हणत होतो तुझ्या आईचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण काय आहे ना, माझ्याजवळ काही फोटो आहेत. त्या फोटोंमध्ये 2 चेहरे आहेत. एक चेहरा तुमच्या आईच्या ओळखीचा आहे, तो आहे तुमचा, आदित्य महेश्वरचा. आणि दुसरा चेहरा तुमच्याच ओळखीचा, तो आहे कामिनी वैद्यचा. काय? ओळखता ना कामिनी वैद्यला? कामिनी. हे बघ तू. उद्या संध्याकाळी 25 लाख. हॅलो. हॅलो. मिस्टर आदिनाथ महेश्वर.
आज या खोलीकडे कसे काय वाट चुकलात? आयुष्याच्या प्रवासामध्ये कधी कधी वाटा चुकतात. काय करणार? व्हेरी राईट, व्हेरी राईट. काय काम होतं? हा, अर्थात काहीतरी काम असल्याशिवाय तुम्ही माझ्याकडे कसे येणार ना? पण आज मी थोडासा घाईत आहे, तेव्हा आपण पुन्हा कधीतरी. एक मिनिट. घाईत मीही आहे, मलाही खूप काम आहेत. रादर तुझ्यापेक्षा जास्त काम आहेत मला. त्यामुळे माझ्याकडेही वेळ फार कमी. एवढ्या वेळात आपल्या विषयाची सुरुवात झाली असती मिस्टर महेश्वर. बोला ठीक, मग थेट विषयालाच हात घालतो. प्लीज. आदित्य, तू या घरामध्ये आदित्य महेश्वर म्हणून राहतोस. या, आय नो. इट्स माय फेथ. कांट हेल्प. मी टू. सो मला एवढंच सांगायचं आहे की महेश्वर म्हणून या घराचे काही नियम आहेत, काही शिस्त आहे, काही संस्कार आहेत, काही परंपरा आहेत. दॅट्स ग्रेट. देन तर मला असं वाटतं की हे नियम, हे संस्कार, या परंपरा या घरात राहणाऱ्यांनी पाळाव्यात. ह्या घरात राहणाऱ्या. ओके. तुमचा केवळ हाच प्रॉब्लेम असेल तर मी या घरातनं निघून जाईन मिस्टर महेश्वर. दॅट्स ऑल. व्हेरी राईट यू आर. तुम्हाला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे मिस्टर महेश्वर. तुम्ही मालक आहात या घराचे. मालक नाही आदित्य, कुटुंब प्रमुख. मी कुटुंब प्रमुख आहे आणि त्याच नात्यानं बोलतोय. काय फरक पडतोय शब्द बदलल्याने? डिक्टेटरशिप आहेच ना? एक्सक्यूज मी, व्हॉट द हेल डू यू मीन बाय डिक्टेटरशिप? मी आजपर्यंत कधी इथे डिक्टेटरशिप केलेली नाही. आपण डिक्टेटर आहोत असं हिटलर स्वतःहून कधीच म्हणाला नव्हता. पण म्हणून काय तो डिक्टेटर नव्हता असं नाही ना? वादळ एक भिरभिरते. पण म्हणून काय तो डिक्टेटर नव्हता असं नाही ना? बस आदित्य, मला वाद घालायचा नाहीये, तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकं बेसिक समजून सांगण्या इतपत तू लहानही नाहीयेस आता खरंच मुद्द्याचं बोलूया. ठीक आहे आदित्य, मी मगाशीच बोललो तुला की या घराचे काही संस्कार आहेत, काही परंपरा आहेत, काही एथिक्स आहेत. एथिक्स? एथिक्स? आदित्य, आय एम सिरियस. मी टू. मी ऐकतोय सिरियसली तुमचं बोलणं. बोला ना, एथिक्स वरनं काहीतरी बोलत होतात तुम्ही. म्हणजे आता खरंच मुद्द्यावरच बोललं पाहिजे. आदित्य, मला कुणावरही शंका घ्यायची नाहीये किंवा कुणावरही उगाच कोणताही आरोप करायचा नाही. पण एखाद्या भलत्याच गोष्टीमधून कोणताही वेगळा अर्थ निघू नये असं मला वाटतं. लेट मी कंप्लीट. माझं अजून पूर्ण झालेलं नाही. आदित्य, मिस्टर आदित्य महेश्वर, मी परवा तुम्हाला एका बाई बरोबर बघितलं. I don't know whether I'm right or wrong or suspicious or not. पण हे सगळं जर सस्पिशियस असेल तर सांभाळा, स्वतःसाठी
आणि महेश्वर नावासाठी. हे बघा, तो माझा पर्सनल मामला आहे. इट्स ओके. पण या तुमच्या पर्सनल मामल्यामुळे कुणाचंही नुकसान होऊ नये हे लक्षात ठेवा. कुणाचंही. तुमचं काय झालं नुकसान? नॉट येट. पण पुढच्या दृष्टिकोनातनं सांगतो. आणि माझा नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही. तुझ्या आईला त्रास झाला तर ते सगळ्यात मोठं नुकसान असेल. तेव्हा प्लीज विचार कर. हं? मला एवढंच सांगायचं होतं. दॅट्स ऑल. हेच महत्वाचं. आणि एवढंच सांगण्यासाठी मी एक कुटुंब प्रमुख म्हणून इथे आलो होतो. ते मी सांगितलेलं. आणि हो, आणखी एक. मिस्टर आदित्य महेश्वर, मी आता जे काही आणि ज्या स्वरात तुमच्याशी बोललो, ज्या शब्दात तुमच्याशी बोललो, आय होप यू वोंट टेक इट अदरवाइज. केवळ तुझ्या आईमुळे, तिच्या सांगण्यामुळे मी इतक्या खालच्या स्वरात तुझ्याशी बोललोय. त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. ओके, म्हणजे तुम्ही आता धमकीवर उतरलात? नाही. कुटुंब प्रमुख आपल्या मुलांना समज देत असतात. धमकीचा सूर असलेली समज? हा? ओके, बाय, टेक केअर. मिस्टर आदिनाथ महेश्वर, आय नो तुम्ही कुटुंब प्रमुख आहात या घराचे. तुम्ही हे घर चालवता, या शब्दशः चालवता. तुम्ही काही गोष्टी सांगणं, तुमच्या भाषेत समज देणं, घरातल्या लोकांनी ते ऐकणं, इट्स ओके. एव्हरीथिंग इज ओके. बट द थिंग विच इज नॉट ओके फॉर मी इज यू. येस मिस्टर आदिनाथ महेश्वर, इट्स यू. जोपर्यंत माझ्या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला वैयक्तिकरित्या त्रास होत नाही, तोपर्यंत माझ्या कोणत्याही पर्सनल मॅटरमध्ये तुम्ही पडायचं नाही. माइंड युअर टंग, मिस्टर आदित्य महेश्वर. तू तुझ्या बापाशी बोलतोयस. मी आदिनाथ महेश्वरांशी बोलतोय, या घरातल्या कुटुंब प्रमुखाशी. आय नो हा काहीसा उद्धटपणा आहे. या उद्धटपणाबद्दल घरातला कुटुंब प्रमुख मला घराबाहेर हकलू शकतो. आणि तसंच जर त्यांना करायचं असेल तर ते करू शकतात. पण माझ्या पर्सनल मॅटरमध्ये त्यांना लुडबुड करायची काही गरज नाही. आदी, फार तोंड वर करून बोलायला लागलायस तू. आई तू मध्ये पडू नकोस. अरे वा, आता आईला तू मध्ये पडू नकोस हे सांगण्या इतपत मोठा झालायस वाटतं. आई तू प्लीज मध्ये पडू नकोस. मी अरे किती सहन करून घ्यायचं रे तुझं हे सगळं. कधीतरी आमचा विचार करशील. एवढं मर मर करून या माणसानं तुला वाढवलंय आणि तू यांच्याशी असं बोलतोयस. बापाची निवड करण्याचं स्वातंत्र्य जन्मापूर्वी असतं ना, तर मी ह्या माणसाची निवड कधीच केली नसती. कधीच नाही. आदी, अहो, हे काय बोलून गेला तो. त्याची हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची. अच्छा, तू शांत हो. त्रास करून घेऊ नकोस. अहो पण अच्छा, चल 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 चल. हा बोल केतकी. अगं हो, कॉलेजलाच येतेय. तुला पण ना जराही धीर धरवत नाही. झालं माझ्यावरच. अगं प्रधान मॅडम शोधत होत्या तुला, म्हणून फोन केला तुला. हो बाई, आलेच. ठेवता का आता फोन?
लवकर ये. हो बाई आलेच. ठेव आता फोन. ही केतकी पण ना. हॅलो. अगं हो येतीच आहे. किती वेळा फोन करतेस? हॅलो मिस अपर्णा महेश्वर. कोण? हो नो, अजून आवाज ओळखला नाही. कोण बोलताय? वन मोर चान्स. नाव आठवून ठेवा, पुन्हा फोन करेन. नाही नाही, कॉलर आयडी तपासू नका. तिकडे माझा नंबर नाही, कारण पीसीओचा नंबर आहे. हा, मी इथे आजूबाजूला नाहीये आणि मी सापडणारही नाही. हे बघा, तुम्ही नाव सांगा, नाही तर मी आता पोलिसात कंप्लेंट करेन. हो, पोलिसात कंप्लेंट करू नका. नाही, मी पोलिसांना खूप घाबरतो. त्यापूर्वी आणखीन एकदा ट्राय करा ना आवाज ओळखण्याचा. मी पुन्हा फोन करेन. ऑल द बेस्ट. वादळ एक भिरभिरते. आई कशी आहे? आई चांगली आहे. मध्ये एकदा तब्येत बरी नव्हती तिची. अरे मग डॉक्टर वगैरे? काका सर्व झालंय, आता एकदम नॉर्मल आहे ती. पण मी तुम्हाला फोन केला होता हे तिला सांगू नका. का बर? फोन दे. ते फोन. मी बोलते. सरोज, वेडा आहे माझं पोरग. तुम्ही नका लक्ष देऊ त्याच्याकडे. मी घरात नाहीये हे बघून फोन केला त्याने तुम्हाला. आई पण कशी आहेस सरोज? चाललंय ते चांगलंच म्हणायचं. बरं, वहिनी कशा आहेत? आमचंही तसंच काहीच. चाललंय ते चांगलं म्हणायचं. काळजी घ्या आणि प्रीतचं काही मनावर घेऊ नका. हा अगं तसं काही नाही ग, पण काय आहे ना की मला समजतंय मला. वहिनींची आठवण येते बऱ्याच वेळा. हो, आम्हीही आठवण काढतो तुझी. ठेवू फोन? हा, ठेवते.
झोप येत नाहीये का? नाही ग, झोपलोच होतो मी, पण अचानक अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून उठून बसतो. झोप. तुम्ही अजून तोच विचार करताय का? कसला विचार ग? अहो आधीचा. नाही ग, कसलं काय. उगाच काहीतरी सांगू नका. एवढी वर्ष संसार केलाय तुमच्या बरोबर.